नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया कारला फ्राय बनवूया. आपण हे पाव किलो कारले घेतले. आपण पाणी टाकूया. कारले स्वच्छ धुवून घेऊया. कारले धुवून झाले आपले, प्लेट मध्ये काढूया. गॅस पेटूया. कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झालेली आहे. आपण 50 ग्राम शेंगदाणे भाजून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरवूया. कसे सुटसुट करत आहेत आपले शेंगदाणे. गॅस स्लो करूया म्हणजे करपत नाहीत शेंगदाणे आपले. चांगला खमंग भाजून घेऊया. किती छान भाजले आहेत आपले शेंगदाणे. गॅस बंद करूया. शेंगदाणे प्लेट मध्ये काढूया. हे शेंगदाणे थंड होऊ देऊया. नंतर शिलटा काढूया. कारल्याला आपण कट करून घेऊया. ह्या साईडचं आपण काढून टाकूया. भरलेले आपल्याला कारले फ्राय बनवायचं आहे ना. असं मधून चिरून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीनं सर्व आपण कारले कट करून घेऊया. आपले कारले कवळे आहेत. त्याच्यातले बिया नाही काढलं तरी चालतंय. जर कारले निब्बर असले तर बिया काढून टाकायचे असते. सर्व कारले आपले कट करून झाले आहे. टोपात टाकूया. थोडंसं पाणी टाकूया. गॅस पेटूया. कारले आपण उकडायला ठेवूया. 2 मिनिटं उकडू देऊया. झाकूया. आता हे 2 मिनिटं झाले. आपले शेंगदाणे थंड झाले आहेत. आपण ह्याचा शिलटा काढूया. असं चोळून घेऊया म्हणजे छान शिलटा निघत आहे. आपल्या शेंगदाण्याचा शिलटा काढून झाला आहे. थोडं थोडं असलं तरी चालते, काय होत नाही. शेंगदाणे 50 ग्राम आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. लाल मिरची पावडर 1.5 चमच आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूया. अर्धा चमच आपण मीठ टाकलं. मिक्सरला वाटून घेऊया. झाला आपला चटणी वाटून प्लेटमध्ये काढूया. आपण हे अर्धा चमच लसणाचं पेस्ट टाकूया. लसण अद्रक दोन्ही पण मिक्स आहेत. 1 चमच छोट्या चमचनं हळदी पावडर टाकूया. छोट्या चमचनं आपण मसाला टाकूया, गरम मसाला. चांगलं मिक्स करून घेऊया. मसाला तयार झाला आहे आपला. 2 मिनिटं झाले. आपण बघूया आपले कारले शिजून झाले का. कारला शिजून झाला आहे. आपण ह्याला काढूया. थोडंसं पाणी टाकूया मसाल्यामध्ये. चांगलं मिक्स करून घेऊया. झाला आहे मिक्स. कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. साईडला जाऊ नये म्हणून आपण असं धाग्यानं बांधून घेऊया. कैंचीनं कट करूया. ह्या पद्धतीनं मसाला भरून आपण धाग्यानं बांधून घेतलं आहोत. सर्व आपण असंच ह्याच पद्धतीनं करून घेऊया. आपले सगळे कारले मसाला भरून झाला आहे. गॅस पेटूया. कढई ठेवूया. असं खोलच पाहिजे आपल्याला तळवायला. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. एक एक करून आपण कारला टाकूया. सगळे आपण पलटी करून घेऊया. चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करूया कारल्याला. कारला आपला चांगला फ्राय झाला आहे. झारीनं आपण काढूया. या पद्धतीनं आपण सर्व कारले फ्राय करून घेऊया.
आपले कारले आता सगळे फ्राय करून झाले आहे. आपण काढूया, गॅस बंद करूया. त्या पद्धतीनं बनवल्यावर लेकरं पण खातात आवडीनं, मोठे माणसं पण खातात आवडीनं. त्या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. चपाती बरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.